हातात आणि स्टेशन आलं की तुम्हाला लगेच कळतं. खरं आवाज येतो, एक चाय 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 चाय. तो तुम्हाला खूप आवडतो. तो म्हणजे चहा. मी आणि बाबा एका हॉटेलमध्ये गेलेलो. तिथे वरती लिहिलं होतं, साधा चहा 5 रुपये, स्पेशल चहा 10 रुपये. हो, तर बाबांनी साधा चहा घेतला आणि मी स्पेशल चहा घेतला. आता बाबांनी माझ्या याच्यातली थोडी चव घेतली आणि म्हणाले, ए वेटर, इकडे ये रे. या दोघांची चव एकच, मग स्पेशल काय, फसवतोस का रे? तो वेटर म्हणाला, अहो साहेब, स्पेशल चहा ना आम्ही धुतलेला कप देतो. मग साध्यात मी आणि बाबा एका मित्राच्या घरी गेलेलो. दुपारची 4ची वेळ, ते पण पुण्याला. बाबांना चहा पिण्याची सुरसुरी आली होती. तो मित्र म्हणाला, 2 मिनिटं थांब, हा मी चहा घेऊन आलो. बाबांना झाला आनंद. तो मित्र 2 मिनिटांनी परत आला आणि म्हणाला, चला जाऊया, मी चहा घेऊन आलो. आता आमच्या तापट बापट मावशींनाच घ्या ना, चक्क आमच्या घरी, ते पण माधुरी मावशींना घेऊन. ते लगेच म्हणतात कसे, तुझ्या आईने आम्हाला चहा प्यायला बोलवलंय. तरीच म्हंटल, आई तर कधी वृत्तपत्र वाचत नाही, मग तिला एवढ्या दुनियाच्या खबरा कशा कशा. आमचे अण्णा म्हणतात, चहा देणं म्हणजे शिष्टाचार आणि चहा पाणी देणं म्हणजे भ्रष्टाचार. आमचे अण्णा चहाबाज आहे आणि त्यांना नाट्यसंगीत खूप आवडतं. म्हणून सकाळी सकाळी उठल्या उठल्या लगेच म्हणतात कसे, अगं प्रिये चहा, अगं प्रिये चहा, रात्रीचा समय चरण, रात्रीचा समय चरण, झाली सकाळ. हा हा, अगं दे चहा, दे चहा, अगं कुठे गेली चहा, अगं कुठे गेली चहा. तशी अंडी म्हणजे अण्णांची बायको लगेच म्हणते कशी, जळलं मिळलं लक्ष, सारखं चहा चहा चहा. माझ्याशी लग्न करायच्या ऐवजी त्या चहावालीशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. या ठोसा. तर आपले अण्णा शांतपणे चहा पित होते आणि पेपर वाचत होते. आणि पेपर वाचता वाचता अचानकच कोसळले. अण्णा अण्णा, तुम्हाला काही. अण्णा शांततेत उठून म्हणतात, आई नाही, ही तर चहाची गाई, म्हणजेच चहाची महागाई. पूर्वी बरं होतं, साखर महाग झाली, उपाय बिन साखरेचा चहा. दूध महाग झाला, उपाय बिन दुधाचा चहा. पण आता काय, चहाच महाग झाला तर पिणार काय, बिन चहाचा चहा. आता माझ्यावरच आले चहा बनवायला. मस्त चहा बनवला, पण दूध टाकायला विसरून गेले. आयडिया. बागेमध्ये गेले, मोगऱ्याचं फूल उचललं आणि मस्त टेबलावर ठेवलं चहाच्या बाजूला. बाबा आले, त्यांनी चहा घेतला आणि म्हणाले, चहा घाण होता, पण मोगरा
सुंदर होता. धन्यवाद.